म्हणजे कुठला राग होता, सात जन्माचा राग होता का हे बी कळेना, अशा पद्धतीने मार सुटले आणि तिथली जे दंगलीचा जे प्रकाराने जो करायचा प्रयत्न होता, ज्या मनोवादी विचारांचा, ज्या प्रस्थापींचा तिथं दंगली घडवायचा प्रयत्न होता, ते बाळासाहेब आंबेडकरांना कळलं आणि म्हणून साहेब तिथे ठामपणे उभे राहिले, म्हणून कुणाला दंगल करता नाही आलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे, तुम्हाला कुणी नाहीत माझ्याशिवाय. आणि आम्हालाही सिद्ध झालं की आम्हालाही बाळासाहेब आंबेडकरांशिवाय कुणी नाहीये, हे आम्हाला त्याशी मान्य करता आलं. काही वडार समाज त्यांच्या मनात, त्यांच्या मेंदूत असं पेरलं गेलेलं आहे की आंबेडकर म्हणजे हे काहीतरी वेगळं आणि तुम्ही म्हणजे हिंदू. जय भीम मित्रांनो, परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आणि त्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. कॉम्बिंग ऑपरेशन करून भीमसैनिकांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीत पोलीस कोठडीत वडार समाजाचे एक सैनिक, एक सुशिक्षित तरुण भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली. पोलीस स्टेशनमध्ये हत्या. अतिशय गंभीर घटना, परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याला गांभीर्याने घेतले नाही. पूर्ण महाराष्ट्र पेटला. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सोडले तर इतर कुणीही या घटनेला गांभीर्याने घेताना दिसले नाही. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला देखील हजर होते. या घटनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माननीय अनिल जाधव, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष, जे वडार समूहाचे नेतृत्व करतात. वडार समूह या घटनेकडे कसे पाहतो, नेमके परभणीत काय घडले होते, हा सर्व घटनाक्रम आज आपल्याला आदरणीय अनिल जाधव साहेब सांगणार आहेत. परभणीमध्ये जी घटना घडली, संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर जे आंदोलन करण्यात आलं, भीमसैनिकांकडून एक मोठा प्रक्षोभ उठला, आंदोलन झालं आणि त्या आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची पोलीस ठाण्यात हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पेटला, निदर्शने आणि आंदोलनं झाली. तर हा पूर्ण घटनाक्रम काय होता याबद्दल थोडक्यात सांगाल का? हा विषय जे आहे ना, तिथल्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला तर अख्ख्या भारताला ती घटना समजलेली आहे आणि आपल्यापर्यंत पण त्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. परंतु ती घटना अशी होती, कोण म्हणतंय माते फिरू, त्याला आम्ही माते फिरू म्हणू शकत नाही. जो व्यक्ती होता त्यांनी संविधानाचे शिल्प जे होतं त्यांनी तोडफोडीचा कार्यक्रम किंवा त्यांनी विटंबना केली आणि त्याच्याकरता भीम सैनिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात हवेली केलं त्यांना. परंतु भीमसैनिक वाट बघत होते की त्याला कुठलं तरी त्याच्यावरती कारवाई होईल, वर कुठली तरी त्याला सजा देतील किंवा त्याला त्याच चौकात आणून, त्याला 4 चौकात आणून जर त्याला जर त्याच्यावरती जर त्याला जर त्याची जर जागा दाखवली असती तर भीमसैनिक शांत झाले असते. असं घटना न करता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला सुखरूप ठेवलं आणि टोटल त्या शहरातले भीमसैनिक जे होते वाट बघत होते की बाबा पोलिस काय निर्णय घेतात. पण असं निर्णय न घेता त्याच्यानंतर काय बाचाबाची चालू झाल्या. बाचाबाची चालू होत असताना कुठले निर्णय घेत नसताना तर पोलिसांनी लाठीचार्ज केला. लाठीचार्ज असं केला तर त्याला कोंबिंग ऑपरेशन दिलं. मग कोंबिंग ऑपरेशनच्या मध्ये पोलिसांनी तिथल्या तरुण असतील, महिला असतील, ज्येष्ठ असतील, लहान लहान मुलं असतील, यांना सुद्धा सोडलं नाही त्यांनी. पोलिसांनी अमानुष पद्धतीने मारायला चालू केलं. म्हणजे कुठला राग होता, सात जन्माचा राग होता का हे बी कळेना, अशा पद्धतीने मार सुटले. मग त्यांच्या घरी त्यांना मुलं बाळ आहेत का नाही हे बी कळत नव्हतं.
अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने पोलिसांनी हल्ला चालू केला. घरात घुसून काढून बाहेर मारणे, पळून पळून मारणे, कुठेही भेटेल तिथं मारणे. जो बिचारा कुठं रस्त्यावरती नाही, तो बिचारा घरात आहे, त्याला सुद्धा बाहेर आणून मारणे. अशा पद्धतीचं तिथं वातावरण निर्माण झाले आणि एक भयानक त्या परिसरामध्ये वातावरण निर्मिती झाली. तिथं त्याच ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी हा कार्यकर्ता लॉचं तिथं शिक्षण घेत होता. चाकणमधून त्यांचे आई राहती, 2 भाऊ राहतात आणि तिसरा भाऊ म्हणून तो तिथं LLB करत होता, शिक्षण घेत होता. आता साहजिकच गोष्ट आहे, जो शिक्षण घेत असतो, जो वकिली करत असतो, तर त्याला बाबासाहेब कळत असतं. त्याला संविधानाचं महत्त्व कळत असतं आणि म्हणून संविधानाची विटंबना झाली, त्याच्या समोर दिसलं आणि गुराढोरासारखं गोरगरिबांना पोलीस मारत होते आणि हा आपला एक लांबून एक व्हिडिओ काढत होता. ते व्हिडिओ काढत असताना ते व्हिडिओ बी निघलं पण नाही, पण पोलिसांनी त्याला धरून त्याला मारायला सुरू केलं. मारूनच्या मारून त्याला कस्टडीमध्ये घेतलं आणि कस्टडीमध्ये घेऊन त्याला मारून त्याला जेरबंद केला. जेरबंद करून परत मागं त्याला जेरबंद करून परत मारायला त्या शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू केली आणि त्या भागामधले जे लोक भेटतील, आंबेडकर चळवळीतले जे कार्यकर्ते भेटतील त्याला मारायला चालू केलं. मग आंबेडकर वस्तीत असतील, वसतिगृहात असतील, ज्या त्या भागात कुठे भेटतील ते मारायला चालू केलं. असं घटना करत असताना सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा राग त्यांच्या बाबतीत काय होतं हे कोणाला माहिती नाही. परंतु आदल्या दिवशी तो बोलत होता, कारण की एक पाहुणा आमचं भेटायला गेला होता, तर त्यापेक्षा निरोप दिला होता त्यांनी, की मला येऊन मला सोडणार का, मला जामीन होईल का, अशा पद्धतीचा आदल्या दिवशी बोलतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची मृत्यू होतो. तर ही खूप मोठी घटना आहे. तर अशा पद्धतीने एक तिथं आंबेडकर समूहातील सगळे जे कार्यकर्ते म्हणत होते की त्याचा रिमांड काढला, त्याला कस्टडीत घेऊन मारले गेलं आणि तो मरण पावलेला आहे. पण त्याला पोलिस उजर देत होते, म्हणत होते नाही, त्याला BP होती, त्याला अटॅक आला, त्याला अमुक आला, त्याला दमा होता, अशा पद्धतीने त्यांनी ते भावना निर्माण केल्या. पण अशी घटना नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत ही भूमिका, ही सगळी जी आहे सगळं पाठपुरावा केला, साहेबांपुढे सगळं कळलं आणि साहेबांनी हा निर्णय घेतला. म्हणले नाही, साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घातले आणि साहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ते कोम्बिंग ऑपरेशन थांबलं पाहिजे, नाहीतर मला उतरावं लागेल. अशा पद्धतीने परवाची पण तुम्ही बाईट पाहिलं असं स्वतः CMने सांगितलं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरचा फोन आलता म्हणून साहेबांनी ती कोम्बिंग ऑपरेशनसाठी पुढाकार घेतला थांबवून. त्यावेळेस साहेबांच्या अगोदर कुठला नेता नव्हता, कुठला मंत्री नव्हता आणि कुठला खासदार नव्हता, काही नव्हता, कुणीच पुढाकार घेतला नव्हता तो आणि कुणीही थांबवलं. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ते कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं. परंतु ते थांबवत असताना त्या मुलाचा मृत्यू झाला. मृत्यू होत असताना मग साहेबांना कळलं की बाबा त्या वडार समाजाचा पोरगा आहे आणि त्यावेळेस आम्हाला साहेबांनी आमची मीटिंग लावली. त्या मीटिंग मध्ये कळलं की आपल्याला ते पुढाकार घ्यावा लागेल, त्या मुलावरती अन्याय झालेला आहे आणि ते सोमनाथ सूर्यवंशीचं जे मृत्यू झालेला आहे त्याचा वाया जाऊन द्यायचं नाही, त्याचं मरण जे वाया जाऊन द्यायचं नाही. तो शहीद झालेला आहे, त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे, त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आपला खंबीरपणे उभं राहायचंय. आमच्या टोटल राज्य कार्यकारिणीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला आणि म्हणून त्या दिवशी ज्या ठिकाणी त्याचं जे डेड बॉडीचं जे पोस्टमॉर्टम करायचं होता, मग ते पोस्टमॉर्टम तिथल्या वेगळ्या विचाराचे लोक, आंबेडकरचे विरोधातले लोक, ते म्हणायचे हे पोस्टमॉर्टम नांदेडमध्ये झालं पाहिजे. नांदेडमध्ये झालं की सगळे पुरावे सगळे झाकले जातील आणि तिथं आपल्याला आपल्या माध्यमामध्ये याच्यातून मनमानी करता येईल. परंतु साहेबांना कळल्यानंतर, आदरणीय बाळासाहेबांना कळल्यानंतर साहेबांनी एकच सांगितलं, ते पोस्टमॉर्टम डायरेक्ट औरंगाबादला झाली पाहिजे आणि ते लाईव्ह झालं पाहिजे आणि तिथं सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आणि तिथं सगळ्यांना घेऊन तुम्ही ते करायचं, तरच आम्ही ते करू, नाहीतर मग मला माझा निर्णय घ्यावा लागला, असा साहेबांचा आदेश होता. आणि म्हणून ते पोस्टमॉर्टम
औरंगाबादला करण्यात आला. त्या दिवशी रात्री आम्ही रात्रभर तिथं उपस्थित होतो. वंचित बहुजनाचे कार्यकर्ते सगळे तिथे उपस्थित होते. बाळासाहेबांचा सारखा फोन असायचा, कुठपर्यंत झालं, काय आलं, कसं झालं, काय झालं, साहेबांचा हे असायचा. परंतु दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला पॉझिटिव्ह की ते पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. असं झाल्यानंतर मग सरकारला कळलं आणि मग काही प्रस्थापित जे आमचे कुठले असणारे आमचे दलाल यांनी आपली माणसं पाठवून म्हणायचे की ती अंत्ययात्रा परभणीत होऊन द्यायची नाही, ती अंत्ययात्रा ते लातूरला झाली पाहिजे. आणि म्हणून काही वडार समाजाच्या कार्यकर्ते मला भेटायचे, कसल्याही परिस्थिती अंत्ययात्रा इथं झाली नाही पाहिजे, आपण त्याला वेगळं वळण लागेल, असं होईल तसं होईल. पण बाळासाहेबांचा आदेश होता ही परभणी, कारण की बाळासाहेब आंबेडकर अगोदर तिथं 10-11 वाजता तिथं उपस्थित होते आणि दिवसभर उपस्थित होते. साहेब सगळ्यांची तिथं लेखाजोखा घेत होते आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची बळी ही वाया जाऊन द्यायची नाही, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं. आणि तिथली जे दंगलीचा जे प्रकारांचा जो करायचा प्रयत्न होता, ज्या मनोवादी विचारांचा, ज्या प्रस्थापींचा तिथं दंगली घडवायचा प्रयत्न होता, ते बाळासाहेबांना कळलं आणि म्हणून साहेब तिथे ठामपणे उभे राहिले, म्हणून कुणाला दंगल करता नाही आलं. आणि साहेबांनी सगळ्या समाजाला संबोधन केलं की बाबा शांततेत आपला हा पूर्ण पार पाडायचा, म्हणून समाज बाळासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली. पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली आणि समाज शांततेने शहीद सोमनाथ सूर्यवंशी असा नारा देत शांततेत त्यांनी हा तो पार पाडला. पण हेच अंत्ययात्रा लातूरला होईल म्हणून हट्ट धरले होते. मग पोलिसांनी आम्हाला परभणीला जात असताना अर्ध्या रस्त्यातच आम्हाला अडवलं आणि म्हटलं ही अंत्ययात्रा ही लातूरला झाली पाहिजे, ही जर परभणी झाली तर मोठी दंगा होईल, असं त्यांनी ते ब्रह्म तयार केला आणि ती अंत्ययात्रा होऊन देत नव्हती. कारण का एक वडार समाजाचा पोरगा आहे, त्या वडार समाजाच्या पोराचं खूप मोठं नाव होईल, त्या वडार समाजाच्या पोराच्या पाठीमागे भीमसैनिक उभे राहिलेले आहेत आणि त्याचं या महाराष्ट्रात नाव होईल, म्हणून त्यांनी त्या मनोवादी विचाराच्या लोकांनी आणि पोलिसांना पुढे घालून आम्हाला तिथं अडवण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा आमचे राज्य कार्यकर्त्यांचे सहकारी, मी स्वतः आणि वंचित बहुजनाचे कार्यकर्ते तिथं रस्त्यावरती बसले, आंदोलन करायला बसले. इथंच त्यांनी रथ थांबवले, म्हणजे आम्ही इथंच बसतो जोपर्यंत आम्हाला तुम्ही परभणी जाऊन देत नाही. तोपर्यंत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना, बाळासाहेबांना फोन लावले कार्यकर्त्यांनी डायरेक्ट आयजीला फोन केले, म्हणजे जर अंत्ययात्रेसाठी जर इथं झाली नाही आणि ती जर बॉडी जर परभणीत आली नाही तर मला ऍक्शन घ्यावं लागेल, हे बाळासाहेबांनी आयजीला सांगितलं. मग आयजीनी इथल्या एसपीला सांगितलं, एसपींनी मग ते आम्हाला परभणीला रवाना करून दिले. परभणीला रवाना करत असताना लाखो जनसागर सोमनाथ सूर्यवंशी यांची अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहून तर अंत्ययात्रा पूर्णपणे पार पाडले. एवढं होऊन सुद्धा ती सोमनाथ सूर्यवंशी यांची अंत्ययात्रा ही हिंदू पद्धतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करायला लावलं. त्याला कुठले तरी हे नको लागायला, वेगळं वळण दिलं लावतील काही लोक आणि त्याला परत जाती तक्रार लावतील, म्हणून बाळासाहेब म्हटले त्या धर्मातले त्या ह्याच्यामधले संस्कृतीमध्ये त्यांची झाली पाहिजे. आणि म्हणून हिंदू धर्मातली जशी हे असती त्याच पद्धतीने तिथं अंत्ययात्रा पूर्ण पडली. त्या परिवाराला खूप मोठा त्यांनी पाठिंबा दिला आणि साहेबांनी तो पूर्ण पद्धतीने पार पाडला. आणि आता कुठले तरी भामटे गेले 3 ते 4 दिवस अजित पवार काय येतात, शरद पवार काय येतात, राहुल गांधी काय येतात, तिथला आमदार काय येतात, अरे काही फरक पडणार नाही. जनतेला कळलेला आता आमचा खरा रखवालदार कोण आहे, बरं, आणि नौटंकी कोण आहेत. त्याच्यामुळं मला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या समाजाला आवाहन करायचंय, समाजाला विनंती करायचंय की आपण जागृत व्हा, सतर्क राहावा. बाबासाहेब आंबेडकरचे विचार
आपल्या याला बाबासाहेब आंबेडकर समजलं पाहिजे. बाबासाहेब नाही समजलं तर बाळासाहेब आंबेडकरला समजून घ्या. जे आजोबांचे विचार तेच नातूंचे विचार आहेत. बरोबर. आणि म्हणून तुम्ही बाळासाहेबांना समजलं तर मला वाटतं बाबासाहेबांना समजल्यासारखं होईल. म्हणून आपला रखवालदार ही खरे आंबेडकर अनुयायी आहे. आपल्याला साधं कुणी विचारत सुद्धा नव्हतं. रस्त्याला मारून टाकलं तरी कुणी बघत नसायचं. पुढं उखळण्यात फेकून दिलं तरी कुणी जेलमध्ये टाकलं किंवा कुणी मारलं तरी आपलं कळत नसायचं, कुणी विचारत नव्हतं. परंतु आज अख्खा देश एका वडार समाजाच्या कार्यकर्त्यासाठी लढतं. हे आमच्यासाठी खूप मोठी महत्वाचं ठरलेलं आहे. सर, तुम्ही आता या विषयाबद्दल गांभीर्याने या विषयात काय काय घटनाक्रम झाला तो सांगितला. हा विषय अतिशय गंभीर होता. परंतु संविधानाच्या नावावर मतदान घेतलेल्या महाविकास आघाडीकडून या घटनेकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आलं. त्यांनी परभणीत पुन्हा भेटही दिली नाही. तेथे खासदार शिवसेनेचे आहेत, त्यांनीही भेट दिली नाही. विधानसभेच्या अधिवेशनात जेव्हा देवेंद्र फडणवीस खोट्या नाट्या बातम्या सांगत होते, खोटी माहिती पुरवत होते, त्यावेळी महाविकास आघाडीच्या एकाही आमदाराने याविषयी आवाज उठवला नाही. तर महाविकास आघाडी एका दलित कार्यकर्त्याच्या हत्येबाबत, संविधानाच्या शिल्पाच्या विटंबनेबाबत किंवा वडार समाजाच्या एका तरुणाच्या हत्येबाबत गंभीर नाही असं वाटतंय का? 100%. आता विषय कसा आहे माहिती आहे का? आता भाजप आणि काँग्रेस एकच विचारसरणी त्यांच्यातली. म्हणजे आंबेडकर वादी किंवा आंबेडकर चळवळ जर एखादी कोण चांगल्या पद्धतीने चालला असेल तर त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचं आणि त्यांचं घेऊन त्याच्या राजकारण किंवा भांडवल घेऊन भांडवल कशी करायची हे त्यांनाच माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन यांनी निवडणुका केल्या दोन्ही पार्टीनी, म्हणजे भाजपने असेल किंवा काँग्रेसने असेल, त्याच पद्धतीने मग संविधानाचं विटंबन होत असताना दोघं सुद्धा मुख गिळून होते. एकाने पण तिथल्या स्थानिक आमदार असतील, नगरसेवक असतील किंवा खासदार असतील किंवा मंत्री असतील, ह्यांनी तर तोंड उघडलेलंच नाही, आतापर्यंत उघडलेलं नाहीये, मुख गिळून आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक दिसून आलं, आंबेडकरीवादी या लोकांसाठी आणि भटक्यांसाठी जर कोण पुढाकार घेत असतील आणि ज्याच्या मनात तळमळ असेल ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. एक आपल्याला दिसून आलं. कारण की राजकारणापेक्षा समाजकार्य महत्वाचं आहे आणि आदरणीय साहेब नेहमी समाजकार्याला महत्व देतात, राजकारणाला महत्व देत नाहीत. ह्याच्यामध्ये काय झालं की आता बाजू घ्यायची कोणाची? आता तर निवडणुका झालेल्या आहेत. आता कोणी मेलं जगलं त्यांना कोणाला घेणं देणं नाही. म्हणजे एका बाजूला शपथविधी चालू आहे, एका बाजूला मृत्युमुखी पडलेला एक भटक्या विमुक्तांचा एक दलितांमधला मुलगा सोमनाथ सुरवंशी सारख्या पोराचा निर्घुण त्याची हत्या होते आणि एका बाजूला कोंबीन ऑपरेशन होते. त्याच दिवशी त्याच 2 दिवसात घरात घुसून महिलांना असेल, तरुणांना असेल, लहान लहान मुलांना असेल किंवा ज्येष्ठांना असेल मारण्यात आलं. म्हणजे ते पोलिसांच्या वेशभूषामध्ये एक गुंडच होते. अशा प्रकारचा निर्णय, अशा प्रकारचं त्यांना कुणाचा आदेश होता हे माहिती नाही, पण 100% आदेश असल्याशिवाय हे घटना होणार नाही. कारण की एवढी मोठी कोंबीन ऑपरेशन करणं म्हणजे काही सोपं काम नाही आणि ते पण संविधानाला जो छेडतो त्याला तुम्ही सुखरूप मध्ये ठेवता. त्याच्या बाबतीत कुठं तोंड उघडत नाही की आम्ही त्याला हे सजा देऊ, ते सजा देऊ, की त्याच्यावरती हे अमुक फलाने त्यावरती आम्ही हे गुन्हे दाखल करू किंवा त्याला त्या संविधान चौकामध्येच आम्ही त्याला येऊन एक पोलिसांनी त्याला चोप देऊन त्याची जर समजा
मिरवणूक जर काढली असती तर अख्ख्या महाराष्ट्राला बहुजनाला त्याचं समाधान वाटलं असतं, आंबेडकर चळवळीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरं वाटलं असतं. पण असं दिसलं नाही. म्हणून हे घडवलेलं आहे. घडवत असताना एकाचा बळी गेलेला आहे. परंतु अजून सुद्धा कुठल्याही भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांच्यामध्ये कुठेही त्यांना म्हणजे दुःख ही घटना घडली असं वाटत नाही. फक्त त्यांच्यामध्ये एक चाललेलं आहे की बाबा आज शरद पवार गेलेले आहेत, तर आज अजित पवारने जायचं, स्टंटबाजी केली, स्टंट. पण बरोबर. ज्या दिवशी अंत्ययात्रा होती, त्या अंत्ययात्रेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 4 ते 5 किलोमीटर त्या अंत्ययात्रेच्या गाडीत होते आणि अख्ख्या समाजाला संबोधन करत होते, समाजाला शांत करत होते आणि समाजाला एक दिशा चांगली दाखवत होते की आपल्यातला एक मुलगा गेलेला आहे, त्याचं शांतीच्या प्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार करू आणि पुढील काय करायचं आपण कायद्याच्या चौकटीत राहून आपण ही जे त्याच्यावरती घटना घडलेली आहे ते त्याला न्याय मिळवून देऊ असं साहेबांनी निर्णय घेतला. एक बाजूला म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि एक बाजूला स्टंट बघा किती खतरनाक आहे. म्हणजे ज्या दिवशी झालं त्या दिवशी कोणाचं ट्विट नव्हतं, कोणाच्या फेसबुक लाईव्ह नव्हतं, कधी कुणाला समजा एखादा निषेध व्यक्त केले नाही किंवा तिथं कुठलाही नेता आलेला नाही, स्थानिक नेता सुद्धा तिथं आलेला नाही. परंतु त्याच्यानंतर 8 दिवसांनी तिथं शरद पवार येतात, तिथं अजित पवार येतात आणि काल परवा राहुल गांधी तिथं जातात. बरोबर. याचा अर्थ काय की त्यांना परत ते सोंगट्यांचा खेळ करायचा आहे आणि आंबेडकरवादीला दाखवून द्यायचं आहे की आम्ही आंबेडकरवादींच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला बाबासाहेबांचा पुळका आहे. अशा पद्धतीने त्यांनी जे एक नौटंकी चालू केलेली आहे, ह्या नौटंकीला मला वाटतं यावेळेस समाज बळी पडणार नाही. राजकारण झालं, मतदान झाले, मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, तुम्हाला लक लाभ. परंतु आंबेडकर चळवळीच्या पाठीमागे, दलितांच्या मागे, भटक्यांच्या मागे, या सगळ्या बहुजनांच्या पाठीमागं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे तुम्हाला कुणी नाहीत माझ्याशिवाय. आणि आम्हालाही सिद्ध झालं की आम्हालाही बाळासाहेब आंबेडकरांशिवाय कुणी नाहीये हे आम्हाला त्याशी मान्य करता आलं. कारण आंबेडकर चळवळ चालवत असताना एक लक्षात आलं की कुणीतरी राजकारण करतंय आणि कुणीतरी आपलं दुकान चालवायचा प्रयत्न करतंय. पण हेच साहेब बाळासाहेब आंबेडकर निवडणुकी दरम्यान सांगत होते हे सगळे नौटंकी आहेत, हे फक्त नाटकं करायला येतात, संविधानाचं नाव घेऊन हे निवडून येतात आणि आपल्याला निवडणूक झाल्यानंतर हे लाथाडतात आणि ते सिद्ध झालं. त्याच्यामुळं एका मुलाची बळी गेलेली आहे आणि ती बळी एका भीमसैनिकाची नाही गेलेली आहे, तर लाखो हजारो आंबेडकरांची विचारांची बळी द्यायचा प्रयत्न केला. परंतु आम्ही एक सांगू इच्छितो, एक वडार समाजाचा एक उच्च शिक्षित LLB करणारा मुलगा आणि ज्या वडार समाजमध्ये गुन्हेगार जातीत टाकून त्याला नेहमी गुन्हेगार म्हणत गेले, अशा एक घटकामधला एक मुलगा वकील म्हणून येतो आणि म्हणून की आम्हाला संशय निर्माण होतो की वडार समाज मधला मुलगा त्याला संविधान कळतं आणि संविधान कळल्यामुळे तो उद्या वकील होतो आणि वकील जर झाला तर त्याच्या पाठीशी जेवढं वडार समाज आहे ती वडार समाजाला कुठेतरी त्याची एक वेगळ्या पद्धतीची त्याचे हे राहील, आदर्श राहील आणि सगळे शिकतील. म्हणून मनुवादाच्या विचाराच्या लोकांनी आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये वडाराचा मुलगा खुडकला आणि त्याला मारण्यात आलं. कारण की आमच्यामध्ये वडार समाजामध्ये असेल किंवा भटक्यांमध्ये असेल किंवा छोट्या छोट्या घटकांमधला असेल, तो समाजामधला कोणी शिकता कामा नाही. त्यांनी असंच मेलं पाहिजे, त्यांना असंच मारलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा त्याचा खून करण्यात आला. पण आज अभिमान वाटतो त्याचा जरी खून झाला असेल, बळी झाला असेल, परंतु आंबेडकर जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहेब तेरा नाम रहेगा. परंतु संविधानासाठी ज्यांनी जो पुढाकार घेतला, त्या पुढाकार संविधान वाचवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी विटंबना केली, त्याच्या विरोध उभा राहिला आणि म्हणून त्या परभणीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला भीम सैनिक म्हणून नाव दिलं. ह्याच्यापेक्षा अजून
कुठलं नाव मिळलं पाहिजे. भीम सैनिक म्हणजे खूप मोठं त्याला नाव मिळालं. अशी एक परिस्थिती निर्माण झाली. म्हणून वाईट एका गोष्टीचं वाटतं, फक्त माझा वडार समाज जागृत व्हायला पाहिजे होतं. बस माझ्या मी वडार ह्याच प्रश्नाकडे समाज येत होतो की हा सर, आता एवढी मोठी घटना घडली, वडार समाजाच्या एका तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये त्याचा खून करण्यात आला. हे झाल्यानंतर तरी समाज जागृत होऊन योग्य नेतृत्वाकडे वळेल का, आणि त्यांना वळवण्यासाठी आपण कोणतं कार्य करणार आहात, कुठला उपक्रम राबवणार आहात, की दौरा करणार आहात, की सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी? 100% आता जानेवारी महिन्याच्या नंतरून पहिलं तर सोमनाथ सूर्यवंशी याची बळी गेलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी कोण होता आणि तो कसा गेला, ह्याचं प्रबोधन वडार समाजामध्ये करणं खूप गरजेचं आहे आजच्या लेवलला. करेक्ट. कारण काही वडार समाज त्यांच्या मनात, त्यांच्या मेंदूत असं पेरलं गेलेलं आहे की आंबेडकर म्हणजे हे काहीतरी वेगळं आणि तुम्ही म्हणजे हिंदू, आणि अशा ज्या प्रकारचा जातीभीतीचं राजकारण म्हणून जे पेरलं ना त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यात, तर त्यांना एक वेगळं नजरेने ते आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते किंवा माझ्यासारखे पण कार्यकर्त्याला वेगळ्या नजरेने बघतात. मी साहेबांबरोबर, बाळासाहेब आंबेडकर काम करतो म्हणून वेगळ्या नजरेने. परंतु आजची जर गरज वडार समाजात जर असेल ना खरी, त्या आंबेडकरांची गरज आहे आज. बरोबर. आंबेडकर नाव याच्यात खूप वलय आहे, आणि त्या वलय घेऊन जायचं असेल, वडार समाजाला जर समजा वाचायचं असेल, तर आजच्या दिवशी ही घटना घडल्यानंतर आपलं जर पुढे जायचं असेल तर आदर्श म्हणून सोमनाथ सूर्यवंशीचं नाव घेऊन आता आंबेडकरच्या विचाराने आपण चाललो पाहिजे. बरोबर आहे. सोमनाथ सूर्यवंशी अमर झालेला आहे. हजारो लाखो भीम अनुयायी आंबेडकरवाद्यांनी त्याला स्वीकारला, समाज म्हणून स्वीकारला, तर त्या आंबेडकर एक संविधान रक्षक म्हणून आणि भीम सैनिक म्हणून त्याला नाव दिलं. आणि म्हणून मला वडार समाजाचं प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करावे लागणार आहे. महाराष्ट्रभर प्रत्येक गावात, खेड्यापाड्या, वाड्या वस्तीत मला जावं लागणार आहे. त्यांच्या बैठका, त्यांचे विचार, त्यांनी ज्यांनी त्यांचं एक वेगळं त्यांचं पद्धतीने कान फुकलेले आहेत, असे त्यांना सांगण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका किंवा बाबासाहेब आंबेडकरचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जर तुम्हाला कुठल्या पक्षात जायचं का नाही जायचं, तुम्ही तुमचं ठरवायचं. परंतु आता आपल्याला शिकलं पाहिजे, आपण आता स्टेबल राहिलं पाहिजे, आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावासाठी जर सोमनाथ सूर्यवंशीची जर स्वतः त्याची जर आहुती देत असेल, तर ह्याच्या पलीकड आपल्याकडे का आता सगळ्यात मोठं नाव आहे. नाव नव्हतं, नाव मिळालेलं आहे. नाव आंबेडकरांनी दिलेलं आहे. शहीद सूर्यवंशी, भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी, अशा जो वकील होणार होता आता थोड्या दिवसात, आणि कदाचित तो जर वकील झाला असता तर कदाचित तो काही वडार समाजाच्या वसतिगृहात जाऊन काही समाजाच्या पोरांना शिकवायचा प्रयत्न केला असता, मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा एक व्हिडिओ आला होता की ते पुस्तक वाचायचे, बाबासाहेबांचा फोटो होता, ते बाबासाहेबांची पुस्तक वाचायचे, आणि त्यामुळेच त्यांना टार्गेट करण्यात आलं असं त्यांच्या आईचं पण मत होतं. 100%. कारण की आम्हाला बाबासाहेब वाचूनच देत नाहीत, आम्हाला बाबासाहेब कळवायचंच नाही, आम्हाला बाबासाहेबांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचवायचाच नाही. आमच्या हातात वेगळी पुस्तकं द्यायची, हजारो 200 वर्षाची इकडचे तिकडचे मंदिरांचे तिकडचे पुस्तकं द्यायचे, आम्हाला हिथं देऊन अडकवायचं, आणि बाबासाहेबांचे पुस्तकं ह्यांनी वाचायचं, ह्यांनी पुढे जायचं. म्हणजे जे बाबासाहेबांचा धिक्कार करतात, बाबासाहेबाला नाकारतात, आज ते लोक सुद्धा बाबासाहेबांचे पुस्तक वाचतात आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात. आणि आम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहे, आम्ही खरे दलित आहेत, तर आम्हाला बाबासाहेब कळून द्यायचं नाही.
म्हणून सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने सांगितलं की माझा मुलगा आंबेडकर वाचत होता, माझा मुलगा आंबेडकरांची माहिती घेत होतं, माझा मुलगा बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणारा होता, माझा मुलगा वकील झाल्यानंतर त्याला आपल्या समाजाचं कल्याण करायचं होतं. आणि हे माहिती सगळं घरदारांना माहिती होतं. आणि म्हणून तो परभणीमध्ये तिथं त्या ठिकाणी शिक्षण करत होता. म्हणून त्या भागामध्ये त्याचं मृत्यू झालेला आहे. परंतु आम्ही त्याला अमर म्हणतो. तो जरी गेला असेल तो अमर आहे. परंतु त्याचं नुसतं तो अमर झाला, पण त्याच्या पाठीमागे जे राहणारे आमचा वडार समाज आहे. महाराष्ट्रात 50-60 लाख 50-60 लाख समाज आहे आमचं. पण एकाही समाजाने नागपूरच्या अधिवेशनाची तिथे जाऊन भाजपचे दलाल असतील, काँग्रेसचे दलाल असतील, सेनेचे दलाल असतील, राष्ट्रवादीचे दलाल असतील, समाज असल्या कुठल्याही दलालांनी जाऊन साधं एखादं आंदोलन बी केलं नाही किंवा तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांना विचारपूस बी केली नाही. तिथल्या स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, त्यांना भेट पण घेतली नाही की आमच्या सोमनाथ सूर्यवंशीवरती अन्याय झालाय, त्याला मारण्यात आलं, आम्हाला न्याय पाहिजे आणि तिथल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे. असं कुठल्याही या आमच्यातील समाजकंटकांनी जे दुकानाचे भांडवल घेऊन राजकारणचं समाजाचं भांडवल करत होते, असं कुठलंही दिसलं नाही. एनमीन 3 आजूबाजूला समजा थोडक्यात झाले असतील कदाचित. समजा आपण म्हणत नाही की मी सगळं महाराष्ट्रात झाले, कुठं तर झाले असतील बाबा, आंदोलन घेतले असतील, ते बाबासाहेबांच्या विचारांचे माणसं असतील कदाचित वडार समाजाचे. आणि म्हणून मला दुःख एका गोष्टीचं वाटतो आणि आनंद बी एका गोष्टीचा वाटतो. हे जर वडार समाजाचा पोरगा कुठल्या तरी वडार वस्तीत मेला असता किंवा त्याला असंच पोलिसांनी मारून टाकलं असतं किंवा त्याची हत्या झाली असती, तर ते वडाराच्या पोराला कोणी विचारलं नसतं. परंतु तो संविधानासाठी उतरला, संविधानाच्या रक्षणासाठी उतरला आणि तो आंदोलनामध्ये सामील होता आणि म्हणून त्याची हत्या झाली. तर आज लाखो करोड त्याच्या पाठीशी जनता उभी राहिली. बरोबर. हा फरक आहे. आमच्या वडार समाजाच्या आया बहिणींचं इज्जत आबरू दिवसा ढवळ्या त्यांचे बलात्कार, त्यांना मारून टाकणे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणे, त्यांच्यावरती किती मोठे घटना त्यांच्यावरती घडून आणणे, असे रोज खेड्यापाड्यात वाड्या वस्तीत घडत असतात. परंतु ते कधी टीव्हीला चॅनलला किंवा कुठल्या पोलीस स्टेशन निदर्शन करताना दिसले नाही. कारण की त्यांची हिंमतच नाहीये. त्यांना हिंमत होऊनच देत नाही. त्यांना बाबासाहेबच कळून देत नाही. म्हणून अशी घटना आहे, ती घटना दाबून गेली जाते, ती दबून टाकतात. हीच घटना अशी आहे, वडार समाजाचा आहे आणि तो शहीद झाला. काही वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केले की अण्णा तुम्ही परभणीमध्ये आलात का? मी म्हणलो हो आलेलो आहे. तुम्ही अंत्ययात्रेला येणार का म्हटलं? ते म्हणले आम्ही निघालेलो आहे, येतोय. मग का नाही पोहोचले तुम्ही? नाही म्हणले आता आम्ही काही निघालो होतो, अर्ध्या रस्त्यात पोहोचलो होतो, परंतु आम्हाला नंतर कळलं वडार समाज आहे पण तो भीम सैनिक होता म्हणून येऊ शकलो नाही. म्हणजे बघा, वडार समाजाचेच कार्यकर्ते काय म्हणतात आमचे, तो भीम सैनिक होता म्हणून आम्ही आलो नाही. म्हणजे किती त्यांच्या मनात जातीचा रोज पेरलं गेलेला आहे. किती हे प्रबोधन करून आंबेडकरवाद आणि भीम सैनिक हे समतेसाठी लढतात याचं प्रबोधन करण्याची गरज आहे. आजच्या गरज आहे. आणि म्हणून माझ्या वडार समाजाच्या जे शिक्षण उच्च शिक्षित असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील, अनेक आमच्या समाजामध्ये शिकलेले आहेत, यांच्या सगळ्यांची मी भेट घेणार आहे. आणि सगळ्यांची भेट घेऊन एक बैठक लावून कुठेतरी बसून हे प्रबोधन अख्ख्या महाराष्ट्रात वडार समाजासाठी करणार आहे आम्ही. दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे आम्ही. अशी घटना अशा पद्धतीने ठेपलेली आहे. म्हणून मला वाईट वाटतं माझ्या समाजाचं. उद्या समाजाचं होणार काय? म्हणजे जर ठामपणे जर मुख्यमंत्री म्हणत असतील विधानसभेत सभागृहात की ते त्यांना अटॅकने ते गेलेत किंवा त्यांना दमाव होता, आशेने गेलेले, तर दुर्दैव ना आमच्यासाठी. पण
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सगळ्या फॅमिलीवरती लक्ष दिलं. स्वतः त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाच्या सगळ्या गोष्टी चालल्यात. त्यामुळे सोमनाथ साळुंकेच्या घरी उद्या पंतप्रधान जरी गेले, उद्या काल राहुल गांधी गेले आणि किती जरी वरून जर राष्ट्रपती आले तरी त्यांना माहिती आहे आपला खरा रखवालदार फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे काही फरक पडणार नाही. यासाठी आता वडार समाजाचं भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत जे गैरसमज पसरवलेत ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण कसे प्रयत्न करणार आहात, पक्षाच्या वतीने किंवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर? हे बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात आम्हाला समाजाचं कुठेही भांडवल करू नका. समाजाचं करायचं असेल तर कल्याण करा आणि समाजाला हे दाखवून नका देऊ की मी कुठल्या तरी पक्षासाठी काम करतो. परंतु पक्ष कोण हे विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे माझ्या डोक्यात विचार टाकलेले आहेत, मी माझ्या परीने समाजाला वैयक्तिक पद्धतीने समाजाला मी मार्गदर्शन किंवा समाजाच्या बरोबर राहून समाजाला मी मार्गदर्शन आणि सगळी माहिती नियोजन आणि आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचा विचार काय आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी ही एका जातीची नाहीये. हे 12 बोलूतीसाठी हा पक्ष आहे. छोट्या छोट्या घटकांसाठी जिथं आपल्याला लाथाडलं जातं तिथे विचारत नाही, तसल्यांना तिथं सन्मान मिळतो. आणि म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला कसल्याही परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकर यांची साथ आपल्याला घ्यायलाच लागल. कारण की तुम्ही नमुना पाहिला असेल, बाळासाहेबांचा एक आवाज म्हणजे अख्खं विधानसभा हादरतं, अख्खं दिल्ली पार्लमेंट सुद्धा हादरतं, कुठल्याही सत्तेत नसताना. बरोबर आहे. सत्तेत असणाऱ्यांचं काय चालत नाही, परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं एवढं चालतं की त्यांची काम करण्याची पद्धत ही कशी आहे आणि कशा पद्धतीचा नेता आहे, अख्ख्या काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना माहिती आहे. ही नेता एक नंबर निर्मळ आणि स्वच्छ मनाचा माणूस आहे आणि म्हणून ह्या माणसाचं आपण ऐकलं पाहिजे. म्हणून आज आपण बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी आपण उभे राहायला पाहिजे. आणि बाळासाहेब आपल्या पाठीशी उभे राहिले तर आपल्या केसाला पण धक्का लागणार नाही. ही शब्द मी तुम्हाला आज देतो आणि माझी एवढं 2 गोष्टी आपल्यापाशी मांडायची होती, मी मांडली. सर, तुम्ही अतिशय बिझी असतानाही एका अत्यंत गंभीर विषयाची अतिशय सखोल माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल मी आमच्या दर्शकांमार्फत आणि आमच्या चॅनल मार्फत तुमचे आभार मानतो. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला.